आहे. जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आपण आज या ठिकाणी संविधान हा विषय घेऊन आलेलो आहोत. त्याबद्दल आपल्याला सर्वांना माहीत आहेच, तरीसुद्धा आपण खालीचा वाटा म्हणून आपल्या वतीने काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. तर बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि अनेक महात्म्यांनी, महामानवांनी त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची आहुती दिली आणि ते स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं. परंतु 1942चा जो काळ होता, त्या काळामध्ये स्वातंत्र्याची जी चळवळ होती ती अत्यंत वेगाने वाहू लागली. कारण 1942ला महात्मा गांधींनी करो या मरोचा नारा दिला आणि चले जाओ चळवळ सुरू केली. त्यावेळेस त्याच काळात 1943ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची घोषणा केली आणि त्यांनी सुद्धा लोकांना सांगितलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. आणि त्यामुळे भारतातला सर्व नागरिक हा जागृत झाला. तसेच इतर क्रांतिकारकांनी सुद्धा इंग्रजांना सळोकीपळो करून सोडलं. त्यानंतर विनोबा भावे, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, अब्दुल कलाम आझाद या महान अशा नेत्यांनी जागोजागी व्यक्तिगत सत्याग्रह केले. आणि ह्या सर्व गोष्टीचा परिणाम असा झाला की इंग्रज अक्षरशः वैतागून गेले. आणि त्यातच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झालेलीच होती आणि इंग्लंडने त्यामध्ये भाग घेतल्यामुळे इंग्लंडचं बरंचसं नुकसान झालेलं होतं. आणि मग आणि इंग्रजांनी भारतावर इतकं राज्य केलं की त्यांनी भारत संपूर्ण भारत लुटला, काहीच भारतामध्ये शिल्लक ठेवलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम तर झालाच. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपण भारताला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस त्यांनी हे ठरवलं की आता आपण भारताला स्वातंत्र्य द्यायचं, तेव्हा त्यांनी कॅबिनेट मिशन म्हणून एक मिशन नेमलं आणि ते भारतात पाठवलं. त्या मिशनला त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतात जा आणि तिथल्या सर्व नेत्यांची भेट घ्या. मग काँग्रेस असतील, मुस्लिम लीगवाले असतील, अल्पसंख्याक असतील, संस्थानिक असतील, छोटे मोठे सर्व जे काही कोणी मोठमोठे लोक असतील त्या सर्वांच्या भेटी घ्या. आणि ते मिशन, त्याला मिशनसुद्धा म्हटलं जातं, तर ते भारतात आलं. आणि त्यांनी भारतात आल्यावर भारतातल्या लोकांच्या सर्वांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 1948पर्यंत स्वातंत्र्य देऊ, परंतु आमची एकच अट राहील. ते अट अशी राहील की तुम्ही भारतातल्या लोकांनी भारतासाठी स्वतंत्र असं संविधान तयार करून द्यायचं. जर तुम्ही संविधान करून दिलं तर आम्ही हा देश सोडून आमच्या देशात निघून जाऊ. आणि बंधूंनो आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून भारतीय संविधानाची निर्मिती सुरू झाली. आणि त्यासाठी मग त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या. आणि ठरल्याप्रमाणे निवडणुका झाल्या. बाबासाहेबसुद्धा पूर्व बंगालमधून संविधान सभेच्या निवडणुकीला उभे राहिले. कारण बाबासाहेबांना माहीत होतं की मुंबईमध्ये लोक आपल्याला पाडून टाकतील. त्यामुळे पूर्व बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांनी स्वतः राजीनामा दिला व आपल्या जागेवरून बाबासाहेबांना भरघोस मतांनी निवडून दिलं. आणि बंधूंनो, संविधान सभेची निवडणूक किंवा संविधान सभेमध्ये जाणं ही बाबासाहेबांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी होती. कारण याच संधीच्या माध्यमातून बाबासाहेब वंचित बहुजन वर्गाला, अत्याचारित वर्गाला न्याय देण्याचं काम करणार होते. आणि म्हणून बाबासाहेब त्या संविधान सभेत जाण्यासाठी खूप तळमळ करत होते. परंतु ज्या जागेवरून बाबासाहेब निवडून आले ती जागा पूर्व बंगालची देशाची फाळणी झाली. माउंटबॅटन या इंग्रज अधिकाऱ्याने भारताची फाळणी केली आणि त्या भारताच्या फाळणीमध्ये पूर्व बंगालचा जो भाग होता, ज्या ठिकाणी बाबासाहेब निवडून आले, तो भाग नेमका पाकिस्तानामध्ये गेला. आता तो भाग पाकिस्तानात गेल्यामुळे
बाबासाहेब आपोआपच पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य ठरले. परंतु बाबासाहेबांना ज्या संविधान सभेचे ते सदस्य ठरले, तिकडे त्यांचा देश नाही, तिकडे त्यांचं घर नाही, तिकडे त्यांचा समाज नाही, त्या ठिकाणी ते कसे राहतील? आणि म्हणून त्यांनी ताबडतोब तिथल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला व ते पुन्हा इकडे परतले. परंतु ज्यावेळेस ते इकडे आले त्यावेळेस इकडे संविधान सभेचे दरवाजे बाबासाहेबांसाठी पूर्णपणे बंद झाले होते, कारण बाबासाहेबांची जागा पाकिस्तानात निघून गेली होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पर्याय आता शिल्लक राहिलेला नव्हता. आणि संविधान सभेमध्ये जे काही निवडून गेलेले होते ते अतिशय विद्वान लोक होते. परंतु ज्यावेळेस संविधान सभेचं कामकाज सुरू झालं 1946मध्ये आणि ते कामकाज सुरू झाल्याच्या नंतर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर अनेक विद्वान त्या ठिकाणी होते. परंतु त्या सर्वांना डॉक्टर आंबेडकरांची कमतरता भासू लागली आणि मग पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींची भेट घेतली व त्यांना सांगितलं की काही झालं तरी चालेल, परंतु डॉक्टर आंबेडकर या संविधान सभेमध्ये आपल्याला पाहिजे. त्यांच्याशिवाय हे काम खडतर होऊन जाईल. कारण की एक कायदेतज्ञ की 1973 पासून ते 1935पर्यंतचे कायदे, त्याच्यानंतर सर्व देशातील घटनांचा अभ्यास, हे सर्व अभ्यास बाबासाहेबांकडे होता. बाबासाहेब अतिशय विद्वान होते आणि अशा विद्वानाला या संविधान सभेच्या बाहेर ठेवणं हे योग्य नाही आणि म्हणून बाबासाहेबांशिवाय हे काम करणं शक्यच नाही. आणि म्हणून नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी यांनी मुंबई प्रांतातल्या एका संविधान सभेच्या सदस्याला राजीनामा द्यायला सांगितला आणि त्या सदस्याने M.R. जयकर नाव होते त्यांचं, त्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येतात. ज्यावेळेस बाबासाहेब संविधान सभेमध्ये आले त्यावेळी संपूर्ण संविधान सभेने बाबासाहेबांचं स्वागत केलं, त्यांना बरं वाटलं. आणि 29 डिसेंबरला 1947ला बाबासाहेबांना डायरेक्ट मसुदा समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलं. आणि मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. हे मसुदा समितीचे जे 7 सदस्य होते ते संविधान लिहिण्याचं काम करणार होते. परंतु बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस संविधान समितीचं काम सुरू झालं त्यावेळेस प्रत्येक मसुदा लिहायचा, त्याच्यावर चर्चा करायची, त्याच्यानंतर संविधान सभेतले जे विद्वान होते त्या विद्वानांनी विचारलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तरं द्यायची. हे सर्व काम बाबासाहेब अतिशय तळमळीने करत होते. प्रत्येक मसुदा लिहायचा, त्याच्यावर चर्चा करायची, त्याच्यात दुरुस्त्या करायची. अशा दुरुस्त्या करून करून जवळजवळ 7635 दुरुस्त्या त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि 395 कलम, 22 प्रकरणं आणि 8 परिशिष्टांचं ते संविधान 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात पूर्ण झालं. बंधू आणि भगिनींनो, 25 नोव्हेंबर 1949ला मसुदा समितीचे जे सदस्य होते त्या सर्वांची संसदेमध्ये भाषणं झाली. त्यामध्ये बाबासाहेबांचं सुद्धा भाषण झालं. परंतु कृष्णस्वामी अय्यर यांनी संसदेत भाषण केलं की या मसुदा समितीमध्ये आम्ही 7 लोक होतो, परंतु एका सदस्याचा निधन झालं, एका सदस्याने राजीनामा दिला. एक सदस्य जे होते ते नेहमी संस्थानिकांच्या कामामध्ये मग्न होते, त्यामुळे ते उपस्थित राहत नव्हते. आणि अय्यर आणि मुन्शी हे जे होते हे चर्चेमध्ये सहभागी होत असत, परंतु प्रत्यक्ष लिहिण्याचं काम ते करत नसत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण मसुदा समितीचं लिहिण्यापासून तर मसुदे वाचण्यापासून तर मसुद्यांवर चर्चा करण्यापासून सर्व प्रकारची कामे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि म्हणून त्यांना या भारतीय संविधानाचे जनक म्हणून त्यांनी घोषित केले. व दुसऱ्याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या ताब्यात ते संविधान दिलं आणि 26 जानेवारी 1950ला हे संविधान लागू करण्यात आलं आणि आपला देश पूर्णपणे स्वातंत्र्य झाला. बंधू आणि भगिनींनो, संविधानाचा अभ्यास ज्यावेळेस अमेरिकेने केला त्यावेळेस त्यातील तर्कशुद्धता, मानवी मूल्यांची सखोल बांधणी, वंचित वर्गाच्या सुरक्षितपणाची व्यवस्था, तसेच
समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या लोकशाहीची भक्कम चौकट पाहून अमेरिका व संपूर्ण जग आंबेडकरांच्या विद्वत्तेपुढे नतमस्तक झालं, चकित झालं आणि अमेरिकेने कोलंबिया विद्यापीठातून बाबासाहेबांना LLDची पदवी प्रदान केली. बंधूंनो, या संविधानाने आपल्याला काय दिलं? तर बंधू आणि भगिनींनो, आज आपण जे म्हणतो VIP आपलं राहणं आहे, VIP आपलं खाणं आहे, आपल्या माड्या आहेत, आपले बंगले आहेत, आपल्या गाड्या आहेत, आपल्या मोठ्या मोठ्या बाता आहेत, हे सगळंच्या सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञता बाळगूया व त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करूया, एवढंच या ठिकाणी सांगेल. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.